नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 वरती जी भरती होत आहे त्या भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रासंदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ ऑलरेडी मी तयार केलेला आहे. परंतु जिल्हा परिषदेची नक्की कागदपत्र पडताळणी कशी असते, कशा पद्धतीचं लेटर तुमच्यापर्यंत पोहोचतं, या संदर्भातलं जे ऑथेंटिक लेटर जे मागच्या वर्षी शिक्षकांसाठी आलेलं होतं आणि त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले होते. ऑलरेडी मी तुम्हाला एक रीतसर यादी दिलेली आहे डॉक्युमेंटची. 25 डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एक 25 डॉक्युमेंट्स तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी कंपल्सरी लागतात. ते कसे असतात, काय असतं, पत्र कसं असतं, सर्व पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते आपण येतील. कारण की बऱ्याच बंधू भगिनींनी मला मेसेज केले की सर 40-50 डॉक्युमेंट्स एवढी कोणती असतात आम्हाला सांगा. तर त्या ठिकाणी एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत नाही, याची काळजी घ्यावी. 50 डॉक्युमेंटची आवश्यकता नसते. इथे तुम्हाला मॅक्झिमम 25 डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतात. ते पण सर्वांना कंपल्सरी नसतात, ते पाहून घ्या. इथे जर पाहिलं तर या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी संधीपत्र म्हटलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पवित्र प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षण सेवक पदासाठी भरती 2023-24 म्हटलं आहे. अध्यक्ष जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. हे जालनासाठी जरी असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचं जी मेथड असते डॉक्युमेंटेशनची ही सेम असते, लक्षात ठेवा. आता इथे पत्र पहा काय दिलेलं होतं. प्राथमिक शिक्षण सेवक, प्राथमिक पदवीधर शिक्षण सेवक म्हटलेलं आहे. आता तुमची यादी तयार होते, त्या जिल्ह्याची यादी तयार होते. म्हणजे तुमची पुणे जिल्ह्याची यादी असेल, जालना जिल्ह्याची यादी असेल, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर जेवढ्या जिल्हा परिषद आहेत त्यांच्या याद्या तयार होतात. आणि मग ती यादी काय केली जाते, त्या अभियोग्यताधारकाला पाठवली जाते. एकतर मेल केली जाते किंवा त्यांचा एक ग्रुप जो असेल त्या ग्रुपपर्यंत ती यादी पोहोचते. आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी समुपदेशन आधी केलं जातं. समुपदेशनानंतर लगेच त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंटेशनची जी डेट आहे ती सुद्धा तुम्हाला दिलेली असते. आता इथे आपण पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2000, आता इथे 22 होतं, इथे आपले 24 असणार आहे, 25 असणार आहे. मध्ये प्राप्त गुण बिंदू नामावलीनुसार शिल्लक आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती आधारे आपली पवित्र प्रणाली अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरी अंतर्गत जिल्हा परिषद जालना व्यवस्थापनासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक 3996 दिनांक 25/6/2024 व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्रमांक CET, आता तो नंबर दिला आहे तुम्हाला पुढे, मधील मार्गदर्शक सूचनानुसार आपणास कागदपत्र पडताळणीसाठी संधी देण्यात येत आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्ही जे सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्यावरतीच तुमची निवड होणार आहे, एवढं तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाला असेल. सोबतच्या यादीतील उमेदवार जे आहेत आता 1 ते 85, आता वेगवेगळ्या डेटला बोलवतात ते. क्रमांकावरील उमेदवारांनी दिनांक 10/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता कै यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना. आता तुम्हाला वेगवेगळी सभागृह दिली जातील. समजा आता पुण्यामध्ये देखील सभागृह भरपूर आहेत तर पुण्याच्या त्या सभागृहाला बोलवलं जातं. म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं जिथं तुम्हाला व्यवस्थितपणे डॉक्युमेंटेशनचं काम पूर्ण करता येईल. आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात, जो महत्त्वाचा मेन मुद्दा आहे, ऑलरेडी मी तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ दिला आहे. परंतु तरीही तुमच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून तुम्हाला डायरेक्ट मी जिल्हा परिषदेचं पत्र दाखवतो. पत्रानुसार तुम्हाला कळेल की 100% सर जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही आहेत, बरोबर तेवढे जेवढे आवश्यक आहेत तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला पहिल्यांदा रेडी करायचे आहेत. आता इथे पहा, उमेदवाराचे पहिला मुद्दा जर पाहिला तर उमेदवाराचे पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत, म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्याचा फॉर्म लागणार आहे. दुसरं म्हणजे शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र, म्हणजे त्या ठिकाणी 10वी आणि 10वीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र, म्हणजे आपण त्यासाठी जर पाहिलं तर म्हणजे 11वी आणि 12वीसाठी खरं तर या गोष्टी तुम्हाला चेक करतात त्या ठिकाणी, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. तर त्या ठिकाणी पाहिलं तर 12वीचं तुमचं गुणपत्रक त्या ठिकाणी चेक केलं जाईल. कारण की बऱ्याचदा सर्वांना माहीत आहे की DEDची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. DED, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर DED, DLED, DTED,
TCH बेळगाव गुणपत्रक प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे ते तुम्ही घेऊन त्या ठिकाणी जायचे, म्हणजे DED तुमचं जे असेल ते. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा TET CET गुणपत्रक व प्रमाणपत्र आवश्यक आहे. पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र 6वी ते 8वी गटातील पदांसाठी जर पाहिलं तर पदवीची जी डिग्री असते 6वी ते 8वीला त्या ठिकाणी ते ॲप्लिकेबल आहे आणि 12वीच्या बेसवरती देखील आहे. त्यामुळं इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी तुमचं जर झालं असेल तर ते न्यायचं आहे. व्यावसायिक अर्हता BEd LEd त्यानंतर BSc ED BEd ह्या वेगवेगळ्या पदवी आहेत. तर त्याच्यामध्ये तुमची कोणती झाली आहे तर त्या पदवीनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला. म्हणजे मला मध्ये एका कॅन्डिडेटने विचारलं होतं की सर कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला आमच्याकडं आहे, आम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येईल का? नाही, माझं शिक्षण सर्व इकडे झालं आहे महाराष्ट्रामध्ये, पण माझा दाखला तिकीलचा आहे, त्यामुळं मला डॉक्युमेंट्स काही तिकीलचे मिळालेत, काही अडचण येणार नाही. जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीला गरज नाही, इतर कॅटेगरी जी आहे त्यांना त्याची आवश्यकता आहे. जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तिथे एक तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र समजा एखाद्या कॅटेगरीवाल्या स्टुडंटकडे नसेल तर त्याने घाबरून जायची गरज नाही आहे. तुम्हाला पुढे कालावधी दिला जातो 6 महिन्यांचा, त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र काढू शकता, असा नियम आहे. समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान 40% दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. दिव्यांगांसाठी सूचना आहे. समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडं स्वतःकडं पाहिजे. त्याचा लाभ जर पाहिला तर त्याच्या पत्नीला किंवा मुलाला घेता येत नाही, नवीन नियमानुसार नवीन GRनुसार. समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांचं प्रमाणपत्र पाहिजे. समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र. समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती. खेळाडूंसाठी सूचना आहे, तुम्हाला विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती तुमच्याकडं पाहिजे. तुम्ही पडताळणी करून घ्यायचे डॉक्युमेंट्स. बऱ्याचदा फ्रॉड त्या ठिकाणी उमेदवार असतात आणि एखाद्या प्रामाणिक उमेदवाराची नोकरी त्या ठिकाणी जाण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेसला पडताळणी करून घ्यायची असते. समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडं लागू असल्यास आणि ते काढून ठेवा. एखादा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर, कारण की जर गुण समान असतील तर अशा कंडिशनमध्ये त्याचा विचार केला जातो, लक्षात ठेवा. सन 1991चे जनगणना 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास त्यालासुद्धा प्राधान्य आहे जनगणना केल्याबाबतचं. उन्नत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास मग तुम्हाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर NCL सगळ्यांना माहिती आहे, NCL सर्वांनी व्यवस्थितपणे काढून ठेवा. उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी नावात बदल जर असेल तर लक्षात ठेवा. जर तुमचं नाव त्या ठिकाणी आता फॉर्म भरताना वेगळं आहे आणि डॉक्युमेंट्सवरती वेगळं आहे तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा की पतीचं नाव टाकलं म्हणजे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे किंवा गॅझेट एखादं करून ठेवलं तरी तुम्ही चालेल, ते करून ठेवा सर्वजण, म्हणजे जेणेकरून अडचण येणार नाही. त्यानंतर पुढे पहा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट गुणपत्रक लागतं. MSCIT त्या ठिकाणी आवश्यक आहे, पण त्यासाठी देखील तुम्हाला कालावधी दिला जातो जर नसेल तर, त्यामुळं घाबरून जाऊ नका. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्र, म्हणजे तुम्हाला 2पेक्षा जास्त अपत्य नाही आहेत या संदर्भातलं ते पत्र असतं. पहा, आधार कार्डाची छायांकित प्रत, म्हणजे या पद्धतीने उपयुक्तप्रमाणे शासन निर्णय व माननीय आयुक्त यांचे पत्रात नमूद मार्गदर्शन सूचना, आवश्यक सर्व मूळ शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र व अन्य लागू असलेले आवश्यक मूळ कागदपत्र व सत्यप्रतीसह आपण कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे. आपण विहित कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास आपला अनुपस्थितीत अहवाल कळविण्यात येईल व कागदपत्र पडताळणीसाठी पुनश्च संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणी संधी पात्र उमेदवारांची यादी दिलेली असते आणि इथे तुम्हाला असे पहा, जिल्हा परिषद
चे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून खरं तर अशा पद्धतीचं पत्र आपल्याला निघत असतं. आता तुमच्या एक लक्षात आलेलं असेल, आता समांतर आरक्षण पहा 11 पासून तर 17 पर्यंत आहे, म्हणजे 7 डॉक्युमेंट्स जवळपास 25 मधले तुम्ही सांगा. जर समांतर आरक्षणाचे असतील तर तिथं मॅक्झिमम किती डॉक्युमेंट्स पाहिजे तुम्हाला? एक 18 ते 20 डॉक्युमेंट्स असतील. आता समांतर आरक्षण 7 मधलं एकच असणार आहे, बरोबर आहे की नाही? एकच एखाद्याला असणार आहे, असं 2-2 तर नसतील. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला एक 18 ते 20 डॉक्युमेंट्स लागतात, लक्षात ठेवा. आणि घाबरून जाऊ नका, नाहीतर एखादा तुमच्यातला म्हणेल की 50 डॉक्युमेंट्स, मग ते 50 डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते पाहण्यासाठी मग परत तुम्हाला वेगळी प्रक्रिया. त्यामुळं त्या ठिकाणी लक्षात ठेवा, घाबरून जाऊ नका. आणि ही संपूर्ण प्रोसेस आहे जी तुमच्यासमोर मी ऑथेंटिक ठेवत आहे, जेणेकरून तुमचा विश्वास त्या ठिकाणी 100% बसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे याची तयारी करून जाल. तुमची निवड होऊ यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.